सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत कठीण असणार आहे. तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यावरती आज नियंत्रण ठेवावं लागेल. कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीमध्ये घेऊ नका. आज तुम्ही नोकरीमध्ये मात्र तुमच्या कामाची प्रशंसा होताना पाहाल. नवीन वस्तू जर खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. गुंतवणुकीतून देखील तुम्हाला लाभ मिळण्याचे चांगले चान्सेस आहेत. आर्थिक परिस्थिती तुमची थोडीशी बेताची असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. घरी तुमच्या पाहुण्यांचं आगमन झाल्यानं तुमच्या घरामध्ये धावपळ परंतु आनंदाचं वातावरण असेल. आजचा दिवस तुमचा पाहुण्यांमध्ये पाहुणचार करण्यात जाईल. तुमची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची असेल, त्यामुळे खर्चावर तुमचं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. आज मालमत्ता खरेदीचे तुम्हाला योग बनतील. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शिवांची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये अचानक गुड न्यूज मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क्स मिळतील. परदेशी शिक्षण घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला आज चांगले यश मिळेल. नोकरी सांभाळून तुम्ही काम कराल, परंतु ते काम करत असताना तुम्ही चुका टाळा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा अनुकूल नाही. आज कोणतंही काम तुम्ही घाईघाईमध्ये करू नका. महत्त्वाची कामं जमल्यास तुम्ही पुढे ढकला. आज मानसिक शांततेसाठी एकांतामध्ये तुम्ही वेळ घालवाल. स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये बदल जर तुम्हाला करता आला तर ते तुमच्यासाठी उत्तम राहील. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. बाहेरचं खाणं पिणं टाळा. तुम्हाला आज भविष्यासाठी काही योजना आखाव्या लागू शकतात. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची रखडलेली कामं तुम्हाला आज पूर्ण होताना दिसतील. जुन्या मित्रांशी अचानक तुमची भेट होऊ शकते. एखादा संपर्क तुम्हाला भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, त्यामुळे नवीन लोकांना तुम्ही भेटा. नातेवाईकांशी आज एखाद्या कार्यक्रमामध्ये तुमची भेट होऊ शकते. तुमचं आरोग्य उत्तम राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम असेल. तुम्हाला आज तुमची स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरताना दिसतील. नोकरी व्यवसायात देखील तुम्हाला यश मिळेल. बॉस तुमच्या कामावरती खुश असतील. तुम्हाला नवीन जोडधंदा जर सुरू करायचा असेल तर दिवस उत्तम आहे. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात देखील निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. आज तुम्ही गाडी काळजीपूर्वक चालवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा भाग्याचा आहे. आज प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या मनासारख्या गोष्टी तुम्हाला घडताना दिसतील. मात्र अनोळखी व्यक्तीवरती तुम्ही विश्वास चुकूनही ठेवू नका आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक बिलकुल करू नका.
लोकांच्या बोलण्यामध्ये जर तुम्ही याल तर भविष्यामध्ये तुमचंच नुकसान होईल. आज जुन्या गुंतवणुकीतून अचानक तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. विवाहासाठी सुयोग्य स्थळं तुम्हाला आज येऊ शकतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक असेल. आज तुम्हाला कामाचा उत्साह तितकासा राहणार नाही. तुमचं मन थोडंसं उदास असेल. दिवस तुमचा लवकर पुढे जाणार नाही. कामं देखील तुमची रेंगाळतील. मात्र आज तुम्ही जे काही काम मनापासून कराल त्यामध्ये तुम्हाला चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे पूर्ण एनर्जीनं तुम्ही कामाला लागा. नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील ज्या भविष्यामध्ये तुम्हाला फायदा देतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. तुम्हाला आज नोकरीमध्ये थोडीशी मेहनतही घ्यावी लागेल. मोठं पद किंवा जबाबदारी तुम्हाला आज मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही कामामध्ये अत्यंत व्यस्त राहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी चांगली डील मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस आजचा उत्तम आहे. तुम्ही अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आज एखाद्या वादामध्ये पडण्यापासून थांबावं लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम असेल. तुम्हाला तुमच्या कर्माची चांगली फळं आज मिळतील. पूर्वी केलेली पुण्यकामं आज संकटकाळी कामी येतील. आज तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये सापडलात तरी देखील त्यातून तुम्हाला लगेच मार्ग मिळेल. आज धार्मिक ठिकाणी जाऊन दानधर्म केल्यास ते उत्तम ठरेल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये थोडासा सांभाळून व्यवहार करावा लागेल, अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. आज तुम्हाला नवीन जॉब ऑफर येऊ शकतात. यामुळे तुम्ही खूप खुश असाल. आजचा दिवस हा नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी उत्तम असेल. आज तुम्हाला नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, ज्यावरती काम केल्यानं भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. भावंडांसोबत तुम्ही आज लांबच्या प्रवासाला फिरायला जाऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोरगरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम राहील. आज तुम्हाला व्यवसायामध्ये मोठा प्रॉफिट होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात देखील काही जणांना लाभ मिळताना दिसत आहेत. नोकरीमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. नोकरीमध्ये तुम्ही मित्रांसोबत ट्रिपला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवाल. भविष्यासाठी आज तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचाही विचार कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.